खूप छान वाटतंय. विठुराय लिटरली पाठीशी आहे माझ्या आत्ता आणि सखूबाईंची भूमिका करायला मिळते हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. कारण संतांची भूमिका करायला मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यातून सखूबाई. कारण जितक्या लोकांना मी भेटले त्यांना सखूबाईंबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ही मालिका त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहे आणि ती माझ्या थ्रू माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे ह्याच्याबद्दल खूप छान वाटतंय. तो खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्चुअली. ज्या दिवशी आम्ही प्रोमो शूट केला हा पावसाचा सगळा, त्या दिवशी माझ्या शूटचा पहिला दिवस होता. असं नाही की आधी मी ह्या सगळ्या टीमला भेटले नव्हते, मी सगळ्यांना भेटलेले. पण तो एक वेगळाच माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता. एक तर आउटडोअर, आम्ही आउटडोअरला गेलेलो. दुसरं म्हणजे नाईट शिफ्ट. तर नाईट शिफ्ट म्हटलं की काटाच येतो अंगावर की रात्रभर जागून काम करायचं. पण त्या 2 रात्री ज्या मी काम केलं, मला अजिबात दमायला झालं नाही. सगळं होतं, पावसाचे नॉझल्स होते, आपला स्टॉर्म फॅन होता, लाइटनिंग होतं, थंडर सगळ्याचे इफेक्ट्स होते. त्यामुळे 2 अख्ख्या रात्री मी त्या पाण्यात भिजून हेड टू टो मी भिजलेले आणि तो सीन आम्ही शूट केला. त्यामुळे खूप मजा आली आणि सुरुवातच एकदम आमची धमाकेदार श्री गणेशा आम्ही केला त्या शूटचा. सखूचं पात्र आलं तेव्हा फर्स्ट थिंग दॅट केम इन टू माय माइंड वॉज की मी स्वरालीचं काम बघितलं. कारण तिने लहान सखू म्हणजे सखूबाईंचीच भूमिका एका लेवलला नेऊन पोहोचवली आहे आणि तिथून ते सगळं पुढे घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी आधी तिचं काम बघितलं. सखूबाईंना समजून घ्यायचा तिच्या थ्रू प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी काही फिल्म्स बघितल्या सखूबाईंवर ज्या यूट्यूबला अवेलेबल आहेत. त्यानंतर मला जेवढी माहिती त्यांच्याबद्दल वाचायला मिळाली ती मी वाचली आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझं मराठी भाषेवर काम सुरू आहे. कारण तुम्ही आता बघताय मी बोलताना आपसूक 2-3 इंग्लिश शब्द येतात कारण मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली आहे. त्यामुळे मराठीवर काम चालू आहे. माझी आई मला खूप मदत करते. माझे सगळे शिक्षक मदत करतायत. इथे सगळे प्रोडक्शन, डायरेक्शन डिपार्टमेंट सगळे खूप मला हेल्प करतायत. खूप सांभाळून घेतायत. त्यामुळे खूप छान वाटतंय काम करायला. मला आत्ता जो लूक एक केलाय ना, तोच सगळ्यात जास्त आवडलाय. कारण हा माझा रेग्युलर लूक नाहीये. कारण सखू एवढे दागिने घालतच नाही. तिच्या गळ्यात एक मंगळसूत्र असतं आणि कुड्या आणि बांगड्या बेसिक एवढं असतं. त्यामुळे या लूकमधली प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. पण नऊवारी साडी जी आहे ती आम्ही नेसतो. आम्ही स्टिच्ड घालत नाही. ही एक विशेषता आहे. त्यामुळे ही नेसायची नऊवारी मला फार आवडते आणि कदाचित सीरियल संपेपर्यंत मी स्वतः नऊवारी नेसायला शिकेन. याचं मला खूप छान वाटतंय. तुम्ही लहान सखूच्या भूमिकेला जेवढं प्रेम आणि जेवढा तुम्ही छान प्रतिसाद दिलाय, तेवढाच मलाही द्याल अशी मी आशा करते. आणि माझं काम तुम्हाला नक्की आवडेल. मी तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट नाही करणार आहे. आणि आमच्या सीरियलच्या निमित्ताने तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळणार आहेत. बरंच काही शिकायला मिळणार आहे आपल्या आजच्या तरुण पिढीला. आणि सीरियल बघत राहा. खूप मस्त ट्विस्ट्स येणार आहेत. पुढे स्टोरी कमाल आहे. त्यामुळे आमची सीरियल सखा माझा पांडुरंग 7:30 वाजता सन मराठीवर बघत राहा. थँक यू. लीप नंतर आमचे सगळ्यांचे पेहराव बदललेले आहेतच. अ, पण कॅरेक्टरमध्ये मला ना असं वाटतं, की विशेष फार काही बदल नाही होणार. कारण मानवी स्वभाव आहे, तो किती बदलेल ना? आणि आत्ता अशी परिस्थिती आहे, की दिगू माझा मुलगा ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, तो माझ्या बाजूने आहे. माझं सगळं ऐकतोय, तसं वागतोय तो. त्यामुळे मी तशी निश्चिंत आहे. पण अशीही भीती वाटते, जर सखू आली तर काय होईल? आणि तेव्हा मी नक्कीच प्रयत्न करेन, की जर सखू दिगू बरोबर आली किंवा दिगू सखूच्या बाजूने झाला, तर त्यांना एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी माझे प्रयत्न चालू राहतीलच. तिथे तो एक वेगळा संघर्ष असेल. ते एक वेगळे म्हणतात ना, माझे जे काही खटाटोप चाललेले असतात प्रत्येक वेळी त्या दोघांना वेगळं ठेवण्याचे किंवा वेगळं करण्याचे, ते अजून वाढतील असं वाटतंय. आणि ही मनोरमा म्हणतात ना, अजून थोडी क्रूर होईल, थोडी कठोर होईल, असं ते कॅरेक्टर होईल असं मला वाटतंय. कारण कथानक आम्हाला पुढचं इतकं माहिती नाही. पण मला असा अंदाज आहे, की ती आत्ता जी आहे ना, थोडी मवाळ आहे ती. मुलाच्या बाबतीत आणि आपल्या नातवाच्या बाबतीत तितकी नाही राहणार ती. बाकीच्यांच्या बाबतीत जितकी क्रूर, वाईट होती त्याच्या 10 पटीने जास्त क्रूर आणि वाईट होईल ती.
खरं तर ना विठ्ठलाला मी कधीच फॉर नव्हते. म्हणजे मी स्वतःही कधी विठ्ठलाचं नाव घेतलं नाही. कारण मला नेहमी वाटतं, की त्या विठ्ठलामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. माझा नवरा माझ्यापासून दूर गेला. सो विठ्ठलाचं नाव मी कधीच घेतलं नव्हतं आणि आत्ता नागोजीचं पूर्ण प्रस्त आहे. म्हणजे लोक नागोजीला देवासमान आता पूजतायत आणि तेच लोकांसाठी, गावातल्या लोकांसाठी जसं माझ्यासाठी आधीपासून होते, आता गावकऱ्यांसाठी ते सर्वस्व आहेत त्यांच्यासाठी. तर मला असं वाटतं नागोजी ऑल्वेज मला काही ना काहीतरी क्लुप्त्या देत असतो आणि एक प्लॅन देत असतो, की हे असं कर. म्हणजे सखूला असा त्रास होईल. तर मला असं वाटतं तेही पुढे होईल. कारण मी नागोजीच्या आहारी पूर्णपणे आहेच, होतेच आणि तीही पुढेही राहणारच आहे. खरं तर अजून पुढची स्टोरी आम्हाला माहीत नाहीये. पण आत्ताची सिच्युएशन बघता माझं ज्या मुलावरती मनापासून खूप प्रेम असतं, त्या मुलाशीच सखूचं लग्न होतं आणि माझी सगळी स्वप्न अर्धवट राहतात. हा राग तर माझ्या मनात आहेच आणि हा लहानपणापासूनचा राग आहे. सो तो 8 वर्षात अजून अधिक वाढत गेलाय आणि आता जेव्हा मी परत सखूला भेटेन, तेव्हा मी नव्याने काहीतरी युक्त्या शोधून तिला त्रास द्यायचा प्रयत्न करेन. त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवायचा प्रयत्न करेन. दिगूला स्वतःच्या जाळ्यात ओढून घ्यायचा प्रयत्न करेन. असं करत राहीन अनेक गोष्टी. याबद्दल मी असंच म्हणेन ना, की आता आमची टीम अशी अजून स्ट्राँग झाली आहे. म्हणजे मी आहे, माणिक आहे, नागोजी बाबा, दिगू पण माझ्या बाजूने. तर मला असं वाटतं आमची टीम स्ट्राँग झाली आहे आणि आम्ही जे काही प्लॅन्स आखू, त्यात आम्ही यशस्वी होऊ यशस्वी होऊ. आणि सखूला पूर्णपणे पाण्यात तर आम्ही बघतोच, तर तिचा किती जास्तीत जास्त पराभव होईल, याच्याकडे आमचं लक्ष असेल. नवीन सखूबद्दल मी हेच सांगेन, नवीन मुलगी आहे आणि पहिल्यांदाच काम करतेय. मी तिच्याबरोबर पहिल्यांदा काम करतेय. खूप गुणी मुलगी आहे आणि समजतं तिला सांगितलेलं. एखादा सीन चालू असताना मध्ये आपण काहीतरी तिला फीड केलं, की हे मला असं वाटतं, तू अशी रिॲक्ट कर किंवा असं-असं आहे, आधीचं असं होतं. तिला सांगितल्यावर ती ऐकते आणि ती तसं काम करते. गुणी मुलगी आहे आणि मला असं वाटतं, की तिचं फ्युचर ब्राईट आहे.